काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दिलीप डिसले, अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले असं मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची नावे आहेत। त्यांच्या व्यतिरिक्त पनवेलचे माणिक पटेल, एस भालचंद्र हे गोळीबारात जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे 2 पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळते। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटी अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत। घोडस्वारी करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि पुण्याच्या कर्वेनगरमध्ये राहणारे जगदाळे आणि गणबोटे कुटुंब हे काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे। या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी तसंच जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे जातीला लक्ष ठेवून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केलेलं आहे। ठीक है हम बचा देंगे, आप टेंशन मत लो, मैं आ रहा हूं, मैं कहां पे। दरम्यान पहलगाममधील हल्ल्याचा मन विदीर्ण करणारा एक फोटो समोर आलेला आहे। लग्नानंतर हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला आलेल्या जोडप्यापैकी पतीचा या गोळीबारात मृत्यू झालाय। त्याच्या मृतदेहाशेजारी खिन्न अवस्थेत बसलेल्या पत्नीचा हा फोटो बरंच काही सांगणार आहे। हेच ते पर्यटक होते। लग्नानंतर हनीमूनसाठी हे दोघं काश्मीरला फिरायला गेले होते, मात्र पतीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर खरं तर मन विच्छिन्न करणारी ही दृश्य आहेत। जो यहाँ पर जिन्होंने हमला किया है उन्होंने ऐसे जात पूछकर, धर्म पूछकर गोलियां दागी है। ऐसे चुन चुन कर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं, एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से, ईंट का जवाब पत्थर से देंगे। इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा। जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है। और देश के प्रधानमंत्री और गृहमंत्री तो अभी पहुंच गए वहां पर। ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे। ये आतंकवादियों की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्तनाबूद करेंगे, इतने मैं कहता हूं। दरम्यान पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक आसावरी जगदाळे आपल्यासोबत आहेत आणि आसावरी जगदाळेंच्या वडिलांवर गोळीबार करण्यात आला होता आणि यात त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर त्यांच्यासोबत असलेले कौस्तुभ गणबोटे यांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय आणि आसावरी जगदाळे यांच्याशी आपण संवाद साधूया। आसावरी ताई, खरं तर तुमचं दुःख आम्हाला कळू शकतंय, मात्र नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगू शकाल का? पहलगाम मध्ये बेताब व्हॅली नावाची जागा आहे, जिकडे अनेक वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट्स आहेत। तिकडे एक मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे। तिकडे खूप सारे टुरिस्ट म्हणजे घोड्यावरून वगैरे वर जातात। ते बरंच प्रवास आहे, 20-25 मिनिटं चढावं लागतं। त्याच्यानंतर ती व्हॅली येते, ती ओपन आहे आणि मागे सगळे डोंगर आहेत। तो तिकडे शूटला वगैरे भरपूर जागा आहे। ते काश्मीरी पेहराव करून वगैरे शूट करणं, खायच्या वगैरे वस्तू आहेत तिथे। सो ते सगळं असं भरपूर टुरिस्टनी भरलेलं होतं, अराउंड 600-700 टुरिस्ट असतील। आणि अचानक व्हॅलीमधनं शूटिंग म्हणजे फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला आम्हाला। तर आम्हाला पहिलं वाटलं की लोकल काहीतरी असणार आहे। तर तिथले जे लोकल लोक आहेत, आम्ही त्यांना विचारलं की हे फायरिंग आहे का, काय वेगळं आहे? ते म्हणले की नाही, इधर शेर आता है तो गाववाले लोक बचाते, असं म्हणून ते पळायला लागले अचानक आणि खूप धावपळ व्हायला लागली। सो आम्हाला कळेना की काय झालं आणि मग फायरिंगचा आवाज वाढायला लागला। तर मग काही 2 टेंट्स होते जिकडे ते पेहराववाले कपडे होते, तर त्याच्या मागे आम्ही काही लोक लपलो होतो। त्यात माझे आई वडील, माझे काका काकू म्हणजे गणबोटे फॅमिली आणि आम्ही 5 जण लपलो होतो। आमच्या शेजारी एक फॅमिली होती, ते साऊथ इंडियन होते बहुतेक आणि ते पण 6-7 जण होते। 5 जण तरी असतीलच, ते पण लपले होते। आणि पलीकडच्या बाजूला पण टेंट होतं, तिकडे अनेक लोक होती।
तिकडे काही काश्मीरी लोकल लोक होती आणि काही बाहेरच्या म्हणजे राज्यातून आलेली लोक होती. सो त्याच्यामध्ये काही फॅमिलीच्या आम्हाला खाली नंतर भेटल्या. त्यांच्या पण सगळ्या पुरुषांना मोस्टली टार्गेट करून मारलेलं आहे आणि त्यांना फक्त हे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का आणि तुम्हाला तुमको अजान पढ़ना आता है क्या, तुम मुस्लिम हो क्या, नहीं हो तो तुम अजान पढ़ के बताओ. और तुम लोगों ने मोदी जी को सर पे चढ़ा के रखा है. मोदी जी हमारे मजहब को खत्म करना चाहता है, हमें बदनाम करने पे लगे हुए. आप लोग वीडियोस बना के डालते हो कि हम आपके बच्चों को और आपके औरतों को मारते हैं. हमने कभी किया ऐसा. माझे वडील होते, आमच्या शेजारी माझी आई होती. ते काका होते. त्यांनी माझ्या वडिलांना बाहेर बोलवलं आणि त्यांना बोलले की आप बाहर आओ चौधरी, बाहर आओ और आप मुस्लिम नहीं हो क्या, मुस्लिम नहीं हो क्या, बताओ, अजान पढ़ के बताओ. आणि असं म्हणून त्यांना 3 गोळ्या घातल्या. एक त्यांच्या डोक्यावर लागली, एक त्यांच्या पोटात लागली आणि एक छातीवर लागली. त्याच्यानंतर कौस्तुभ गणबोटे जे माझे काका आहेत ते शेजारीच होते. ते म्हणजे फायरिंग होत होतं त्यामुळे सगळे खाली झोपले होते जमिनीवर, अर्धे बसले होते. तर त्यांना त्याच अवस्थेत गोळ्या घातल्या. आमच्या शेजारी जी फॅमिली होती त्यातल्या 2 जणांवर त्यांनी फायरिंग केलं. फक्त त्यांनी मोस्टली मुलांना, बायकांना आणि वयस्कर लोकांना काही नाही केलं. पण बाकी लोकांना पकडून ते बोलत होते आणि पकडून गोळ्या घालत होते. आणि साधारण 22-23 वर्षांची यंग मुलं असतील, खाकी कपड्यांमध्ये होते आणि त्यांनी ते मिलिटरीचे प्रिंटवाले मास्क घातलेले होते आणि ते लोक म्हणजे आले कुठून तेही कळलं नाही आणि फायरिंग करून धडाधडा लोकांना मारून ते निघून पण गेले. आणि त्या अवस्थेत आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा होता. त्याच्यामुळे आम्हाला लोकल लोक बोलत होते की आप भाग जाओ, मिलिटरी आके आपके लोगों को सेव्ह करेगी. ती गाली उतरेपर्यंत आम्हाला साधारण 25 मिनिटं लागले. आम्ही जेव्हा गाली उतरलो तेव्हा मिलिटरी आली आणि त्याच्यानंतर सगळं रेस्क्यू झालं, विच वॉज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे असं ठिकाण जिथे म्हणजे हे काश्मीर, हे पहलगाम किंवा हे जम्मू असं ठिकाण आहे जिकडे चौकात ह्या लोकांचे म्हणजे स्पॉट्स आहेत, म्हणजे मिलिटरीचे पॉइंट्स आहेत, चेक पॉइंट्स आहेत. आणि ती जागा एवढी जास्त टुरिस्टनी भरलेली, तिकडे एकही म्हणजे त्यांचा लोकल पोलीस नाही, मिलिटरी नाही, आर्मी नाही, कुणीच नाहीये तिकडे. म्हणजे तिथे आवाज द्यायचं हेल्पला तर कुणी नाहीये तिथे. अशी जागा. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या मोदींचं त्यांनी नाव घेतलं, ज्यांना आम्ही मतं देतो, ज्यांना इतके वर्ष आम्ही निवडून देतोय, ज्यांची सत्ता असावी आणि ज्यांच्या सत्तेत आपलं सगळं चांगलं होतं ही अपेक्षा आम्ही सामान्य लोक करतोय, तर त्याचा न्याय आम्हाला द्या. आमच्या फॅमिलीज खराब झाल्या. तिथे कितीतरी अशी लहान मुलं होती ज्यांनी त्यांच्या वडिलांना मरताना पाहिलं, त्यात मीही एक आहे. कितीतरी अशा बायका होत्या, स्त्रिया होत्या ज्या लग्न नवीन झालं आणि फिरायला आल्या होत्या, ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांचे वडील गेले, त्यांच्या फॅमिलीतली लोक गेली. त्यांनी काय करायचं? या सगळ्यात सामान्य लोकांची काय चूक आहे? तुमच्या पॉलिटिकल गोष्टींमध्ये, तुमच्या मुस्लिम हिंदू वादामध्ये आणि या सगळ्यामध्ये आमचे सगळ्या फॅमिलीज, आमचं सगळं लाईफ खराब झालंय. आणि परत आम्हाला दिवसभर थांबून आम्हाला अपडेटही देत नव्हते की आमच्या घरातल्यांचं काय झालंय. फक्त आशेवर ठेवलेलं की नाही, त्यांच्यावर उपचार चालू आहे. सकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं ठीक होईल, तुमचं ओके होईल, सगळे उपचार आहेत, सगळे नीट आहेत, सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे. आणि अचानक त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आता ते गेलेत. आणि मला डायरेक्ट त्यांनी गाडीतनं बाहेर नेलं, क्लब हाऊस म्हणजे पहलगाम क्लबमधनं शिफ्ट केलं त्यांनी परत पहलगाम हॉस्पिटलला. तिकडे बॉडीज आणल्या होत्या बऱ्याच लोकांच्या आणि मग आम्हाला बोलले की व्हेरीफाय करायला या. मग ही आमची एक प्रकारे फसवणूकच आहे ना. म्हणजे तुम्ही तुमच्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी दिवसभर आम्हाला आशेला लावलं की आमच्या घरातले जिवंत आहेत आणि तुम्ही अचानक रात्री 10 वाजता आम्हाला सांगताय की आमच्या घरातले गेलेत. त्या अवस्थेत आम्ही तिकडनं पहलगामवरनं श्रीनगरला, त्या अवस्थेत आम्ही कोणावर ट्रस्ट पण नाही करू शकत होतो, अशी ती अवस्था होती. पण आर्मी वाले इथे होते, त्यांच्या हेल्पमुळे आम्ही खूप सेफ ठिकाणी पोहोचलो. पण माझी एक इच्छा आहे, माझा एक प्रश्न आहे जो मोदीजींना डायरेक्टली आहे की आप बोलते हो कि हम आपकी बेटियां है, भारत की बेटियां है, भारत के आपके बच्चे है, मग भारत के बच्चे सेफ किधर है? आमचं अख्खा लाईफ खराब झालंय. आम्ही छोटीशी फॅमिली आहोत, त्याच्यातले आमचे जे करते धरते पुरुष आहेत ते माझे वडील आहेत, ज्यांच्यामुळे आमचं पूर्ण घर चालवतं, ते गेलेत. त्याच्यासाठी सरकार आम्हाला काय, आमचा लॉस कशा पद्धतीने भरणार आहे आणि त्या लोकांसाठी ते काय ऍक्शन घेणार आहे? म्हणजे लोकांनी फिरायला नाही यावं का काश्मीर, जीवाचा धोका डोक्यात आहे म्हणून?
तर तसंही सांगा तर नाही करणार ना लोक स्वतःच्या जीवाशी खेळ. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही पैसे भरून आनंद साजरा करायला जातोय तर आमच्या नशिबात हे सगळं खराब होईल. आसावरीजी खरं माझी तर एवढीच इच्छा आहे बोला. माझी एवढीच इच्छा आहे की मोदीजींनी याच्यावर आम्हाला आन्सर करावं आणि लवकरात लवकर ज्या लोकांनी आमच्या फॅमिलीजचे प्राण घेतले, माझ्या वडिलांचा, माझ्या काकांचा किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या बऱ्याच लोकांचा, तर त्यांच्यासाठी मोदींनी न्याय म्हणून काहीतरी करावं आणि लवकरात लवकर त्या लोकांना शोधून काढून त्यांना मारावं, एवढीच माझी इच्छा आहे. निश्चितच तुमच्यासारख्या सगळ्याच कुटुंबांना न्याय मिळेल अशी आपण आशा ठेवूयाच. खरं तर तुम्ही ही संपूर्ण घटना सांगताय, आमच्या अंगावर शहारे येत आहेत ही संपूर्ण घटना ऐकताच. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही साधारण किती लोक तिथे होतात, म्हणजे तुमचं कुटुंब किती जणांचं तिथे गेलं होतं आणि कितीच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडत होती? आमचं कुटुंब 5 जणांचं, आम्ही 5 जण गेलो होतो आणि आमच्यासारखे अनेक कुटुंब तिथे असावेत, 500-600 लोक तरी आरामात असतील. आणि आमच्या कुटुंबातले 2 महत्वाचे लोक जे पुरुष होते त्या दोघांनाही आमच्या समोर 3-3 गोळ्या घातल्या गेल्या आणि जे ऐकून तुम्हाला अंगावर शहारे येत आहेत ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले, जे आम्ही आयुष्यभर मरेपर्यंत कधीच विसरू शकणार नाही. बरं. या घटनेसाठी म्हणजे हा जो आमचा लॉस आहे ना तो सहानुभूतीने भरणारा नाहीच आहे. आणि माझे जे आई आणि माझ्यासोबत जे माझे काकू आहेत त्यांची अवस्था तुम्ही बघूही शकत नाही अशी झालेली आहे. आसावरीजी, आत्ता तुम्ही, तुमच्या आई किंवा तुमच्या काकू सध्या कुठे आहेत? आत्ता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्हाला सरकारकडून काही मदत देण्यात आली आहे का? काही आश्वासनं देण्यात येत आहेत का? आश्वासनं आम्हाला काहीच मिळालेली नाहीयेत. आमचं फक्त जे काही संपर्क झालाय तो इथल्या लोकल पोलीस आणि आर्मीतल्या लोकांशी जे इथे आम्हाला हेल्प करतात त्यांच्याशी झालाय. ऍक्च्युली इथे कुणाशीच नीट संपर्क होत नव्हता. मी बरेच माझे कॉन्टॅक्ट यूज केले, त्याच्यामुळे मला खूप लोकांकडनं मदत मिळाली. आपले एकनाथ शिंदे सर त्यांच्याकडनं मिळाली, मुरलीधर मोहोळ जे आपले महापौर होते त्यांच्याकडनं मिळाली, त्यांच्या PA वगैरे माझं बोलणं झालं. ते आम्हाला बोलले की तुमची म्हणजे तुमच्यासाठी आम्हाला जे काही पॉसिबल आहे ते आम्ही करू. पण इथे सिच्युएशनच अशी आहे की ह्याच्यात पर्सनली कुणी काहीच करू शकत नाही. म्हणजे जी मिलिटरीची प्रोसेस आहे, जी इथली लोकल प्रोसेस आहे ती तर फॉलो करावी लागते, जी खूप लेंदी आहे. म्हणजे साधारण 4:30च्या सुमारास 4:30 नंतर हा सगळा प्रकार, ही घटना पूर्ण घडली. त्याच्या आधीच घडली असावी. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो तेव्हा साधारण 5 वगैरे वाजले होते. आम्ही खाली उतरलो तर आम्हाला लोकल तिथे समोरच, जिथनं उतरलो आम्ही त्याच्या समोरच हॉस्पिटल होतं, पहलगामचं एक लोकल हॉस्पिटल आहे, तिथे शिफ्ट करण्यात आलं. आमच्या लोकांना रेस्क्यू करून हेलिपॅडनी नेलंय श्रीनगरला एवढंच आम्हाला कळवण्यात येत होतं, पण पुढे काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला पहलगाम क्लबमध्ये शिफ्ट केलं, जिकडे आम्हाला बोलले की ही तुमच्यासाठी सर्वात सेफ जागा आहे. बाहेर खूप ट्रॅफिक झालं होतं, सगळी मिलिटरीचे फोर्सेस वगैरे आले होते. पण तिथे बसून दिवसभर आम्हाला काहीही कळलं नाही. नंतर डायरेक्ट 9:30-10ला आम्हाला परत पहलगामच्या त्या लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, जिकडे आमच्या फॅमिलीच्या जे लोक इंजर्ड होते त्यांच्या बॉडीज आणल्या गेल्या. आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं गेलं आणि नंतर आम्हाला सांगण्यात आलं की हे घेऊन तुम्हाला श्रीनगरला जायचंय, तिकडे तुमच्या फॅमिलीज जे गेले आहेत त्यांचे पोस्टमॉर्टम होतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या नेटिव्ह प्लेसला पाठवलं जाईल. पण या सगळ्यामध्ये आमचा जो दिवस गेला, दिवसभर जो पूर्ण वेळ आम्ही थांबलो होतो, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त आश्वासनच मिळत होती की होईल सगळं ठीक, सगळंच ठीक आहे, उपचार चालू आहेत, सिरियस इंजर्ड आहेत, हे ते. न्यूजमध्ये तर सांगत होते की महाराष्ट्रातली 2 लोक सुरक्षित आहेत आणि ऑल ऑफ अ सडन आम्हाला कळलं की ऑलमोस्ट सगळे गेले होते. फक्त काही लोक वाचले असतील, जे काही लोक सिरियसली इंजर्ड आहेत. पण बाकी जे एवढे पण लोक, जेवढ्या लोकांना त्यांनी टार्गेट केलं ते ऑलमोस्ट सगळेच गेलेले होते. बरं. आसावरीजी, सध्या तुम्ही कुठे थांबलेला आहात? तुमच्यासह इतरही कोणते कुटुंब आहेत का तिथे? आम्ही तिथेच आहोत श्रीनगरमध्ये. आम्ही एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला नाही सांगू शकत मॅडम, कारण काही रूल्स आहेत त्यांचे. आणि आम्ही सुरक्षित आहोत. आमच्यासोबत इथले लोकल पोलीस आणि आर्मी आमच्यासोबत कंटिन्युअस आहेत. इथे बरेचसे डॉक्टर्स पण आहेत. पण पुढची प्रोसेस आमची अजून चालू आहे. आणि आमची म्हणजे एकच अपेक्षा आहे की आम्ही आज लवकरात लवकर आजच आमच्या घरी परत आम्हाला पोहोचवण्यात यावं, ही एकच आमची सरकारकडे विनंती आहे. आणि या सगळ्यामध्ये पॉलिटिकल गोष्टींमध्ये तुम्ही आमच्या भावनांचा खेळ प्लीज करू नये. आम्ही खूप म्हणजे खूप आशेने
एखादा लीडर वोट करत असतो, त्याला इलेक्ट करत असतो आणि त्यांनी लोकांचं चांगलंच करावं ही एवढीच इच्छा असते. म्हणजे मोदीजी आल्यापासून खूप चांगलं घडल्या गोष्टी, पण हे अचानक जे काही झालंय ते खूप भयानक भीतीदायक आहे. आम्हाला अजूनही स्वतःच्या जीवाची पण भीती वाटते की कधी काय होईल, इथे ओपन फायरिंग होईल किंवा काय होईल. ती जागाच म्हणजे आपल्याला कधीतरी जाऊन इतका त्रास होतो, तर तिथल्या लोकांनाही, लोकल लोकांना किती त्रास होत असेल, त्याच्यावर मोदींनी काहीतरी फुल अँड फायनल तोडगा काढावा अशी माझी तरी इच्छा आहे. आमच्यासारख्या कोणासोबतच म्हणजे वैऱ्यासोबतही असं घडू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कुठल्याच यंग मुलीला तिच्या वडिलांचा मृत्यू डोळ्यासमोर बघायला मिळू नये एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. खरंय. आसावरीजी, न्यूज 18 लोकमत देखील तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि धन्यवाद. खरं तर तुमच्यावर ही परिस्थिती कोसळलेली असतानाही तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि संपूर्ण माहिती खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद पुन्हा एकदा. तर